बोलू. सर्वांनी शांततेत द्या, बडबड करू नका. शांततेमध्ये या, बडबड कोणीही करू नका. एवढे हे बिचारे जीव तोडून वाजवतात टाळला. आता नाही म्हणजे तुम्हाला असं मध्ये वाजवावं आपल्याला एक वाईट सवय आहे. आपण नेहमी दुसऱ्यांना बघतो, तो टाळी वाजवतो का तर मी वाजवू, तो वाजवत नाही ना मी पण आपल्याला वाटतं वाजवू, पण अरे पण बाजूचा वाजवत नाही आपण पण नको. तुम्हाला एकट्याला जरी असं वाटलं मध्ये टाळी वाजवावी तर जरूर वाजवा. एकमेकांना बघूच नका. आपली इंडिव्हिज्युअल पर्सन आपण नेहमी ना सगळ्यांना बघत 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 चालतो. आपल्या मनात काहीतरी वेगळं होतं असतं आणि हे चालतात मग त्यांच्यावर मी पण जातो नको. तुम्हाला जर एकाला दोघांना जरी टाळ्या वाजवावी वाटल्या सबंधीसाठी हार्मोनियम वाजण्यासाठी तर जरूर वाजवा. बाकीच्यानी वाजवू द्या न वाजवू द्या. कळलं का? येस. तुझी सेवा करीन म्हणून भावे, 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 तुझी सेवा करीन म्हणून भावे. तुझी सेवा तुझी सेवा तुझी सेवा करीन म्हणून भावे, तुझी सेवा करीन म्हणून भावे, तुझी सेवा करीन म्हणून भावे, तुझी सेवा करीन म्हणून भावे. माझे मन माझे मन माझे मन गोविंदी गंगरे, माझे मन गोविंदी गंगरे, माझे मन गोविंदी रंगरे, माझे मन गोविंदी रंगरे, माझे मन गोविंदी रंगरे. तुझी सेवा करीन म्हणून भावे, 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 तुझी सेवा तुझी सेवा तुझी सेवा तुझी सेवा तुझी सेवा तुझी सेवा करीन म्हणून भावे, तुझी सेवा करीन म्हणून भावे, तुझी सेवा करीन म्हणून भावे. माझे मन माझे मन माझे मन माझे मन माझे मन माझे मन माझे गोविंदी रंगले, माझे मन गोविंदी रंगले, माझे मन माझे मन गोविंदी रंगले, माझे मन गोविंदी माझे मन
माझे
संतांचं बघा एवढे थोर तुकाराम महाराज स्वतःला त्यांनी काय म्हटलं, प्रत्येक कुठल्याही अभंगात बघा तुका तुका. त्याच्यानंतर नामदेव महाराज म्हणत स्वतःला नाम्या म्हटलं, एकनाथ महाराज एका म्हटलं, आणि एकनाथ महाराजांनी तर कहर केला आपल्या गुरुचं नाव एका जनार्दनी प्रत्येक अभंगामध्ये. आपल्यापेक्षा सद्गुरू माझे श्रेष्ठ आहेत म्हणून एका जनार्दनी. जनार्दन महाराज एकनाथ महाराजांचे गुरु होते आणि त्यांनी आपलं नाव एकनाथाचा एका करून गुरुचं नाव मोठं केलं. नुसतं आपण गुरुकडे शिकून गाणं किंवा अध्यात्म आणि कॉलर टाईप करून चालणे याचे काही अर्थ नसतो. आपण जर तुम्ही गाणी ऐकत असता, भक्तिगीत तुम्ही आता वर्षानुवर्ष ऐकता, मी वर्षानुवर्ष भक्तिगीत गातो, आणि जर आपल्यामध्ये ती नम्रता आली नाही तर व्यर्थ आहे जीवन. आपण फक्त लोकांचं मनोरंजन करण्यासाठी, टाळ्या वाजवण्यासाठी भक्तिगीत गात नाही. ईश्वराची अशी इच्छा होती, मी शास्त्रीय संगीत एवढं छान गायचो, पण त्या ईश्वराची स्वामींची अशी इच्छा झाली की मी भक्ती मार्गात जावं आणि भक्ती गीत गावं आणि लोकांपर्यंत संतांचे ते शब्द पोचवावे. आणि तेव्हापासून मी भक्ती गायला लागलो. पण भक्तिगीत गाता गाता थोडीतरी नम्रता, थोडं तरी काहीतरी ते संतांचं आपल्यामध्ये आलं पाहिजे. आणि मी भक्तिगीत सुद्धा 40 वर्ष गातो आणि मला एवढा अहंकारी आहे मी गरज आहे. भक्तिगीत गाता 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 त्यातलं जर थोडं जरी मर्म आपल्या आत शिरलं विदया, जिकडे आपला आत्माराम बसलेला आहे. आपण राम मंदिरात आहे, राम फोटोत आहे, पण खरा राम आत्माराम आतमध्ये आहे, हृदयात. आणि त्याला घेऊन आपण सगळीकडे फिरतो, पण आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही. तो किती वेळा आपल्याला सांगतो असं नाही हे करणं बरोबर नाही, पण आपण म्हणतो हे बाकी सगळं करतात ना, मला तेच करायला पाहिजे. आत्माराम सांगतो आपल्याला, आपला राम, की नाही हे करतो ते बरोबर नाही, हे तू गातो ते बरोबर नाही. मग काय होतं, असं त्याचा आवाज दाबून 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 एक काळ असा येतो की तो बोलणं सोडून देतो, तुम्ही वाटेल ते करा, मी आता बोलणार नाही. आणि मग आपल्या हातून काय काय एवढं काय काय विचित्र घडतं. तुझी सेवा बाप रखुमा देवी, बाप रखुमा देवी, रखुमा देवी वरु, रखुमा देवी वरु, रखुमा
करू बाप नको माझे करू विठ्ठल बाप नको माझे करू विठ्ठल बाप नको माझे Thank you.